हॅलो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण परत एकदा स्वामीचरणी भेटलो आहोत आणि आज स्वामींचा काय संदेश आहे ते बघणार आहोत. तर हे आहे पायल नंबर 1, ज्याच्यामध्ये इथं आपल्याला दिलेले आहेत आजचे कार्ड्स. आणि हे आहे पायल नंबर 2, जिथं आपल्याला स्वामींनी दिलेले आहेत आजचे हे कार्ड्स. तर सर्वप्रथम डोळे बंद करा. तुमच्या मनात कुठला पण जो प्रश्न आहे तो बघा आणि मग तुम्हाला कोणते पायल चूज करायचं आहे ते तुमचं मन तुम्हाला नक्की सांगेल. तर हॅलो पायल नंबर 1, आजचं आपण रीडिंग बघणार आहोत. हे आहे स्वामींचे संदेश आणि आजचा आपला कार्ड निघालेला आहे. पण श्री स्वामी समर्थ. पायल नंबर 1, आज आपलं रीडिंग अशा प्रकारे आहे. सर्वात पहिलं कार्ड आहे किंगहूड, म्हणजे की शूरवीरता. हे कार्ड कर्तव्य, सन्मान, संरक्षण आणि निष्ठेशी संबंधित आहे. हे सुचवतं की तुमच्या मागील जीवनात किंवा सध्याच्या परिस्थितीत तुम्ही एखाद्या शूरवीराप्रमाणे तुमच्या जबाबदारी पार पाडत आहात किंवा तुमच्या जे महत्त्वाचे कामं आहेत ते सगळी कामं तुम्ही ठाम राहून पूर्ण करत आहात किंवा कोणाचं तरी रक्षण करत आहात, असं ह्या कार्डावरनं कळतं आहे. आणि गीतेच्या कार्डावर जर का आपण पाहिलं तर ते आपल्याला असं सांगते की सर्व योग्यांमध्ये माझ्यावर म्हणजे कोणीही असो, जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो, आपले संपूर्ण मन आणि अस्तित्व माझ्यामध्ये विलीन करतो, तो मला सर्वात प्रिय आणि श्रेष्ठ योगी मानला जातो. आता तुम्ही म्हणाल की याचा अर्थ काय? तर दोघांचं मिळून जर का आपण अर्थ बघायला गेलो की दोन्ही कार्ड आपण एकत्र केले तर या दोघांचा मिळून संदेश काय मिळतो आहे की सांसारिक कर्तव्य शूरवीराप्रमाणे तुम्ही निष्ठेने किंवा व्यवस्थितपणे पार पाडताय, परंतु त्याचवेळी तुमचे मन आणि तुमचा आत्मा याला जर का जोडून ठेवला, म्हणजेच की कर्म करताना फळाची चिंता न करता संपूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने आपले जीवन जगले, तर ह्याचं किती सुंदर संगम होईल नाही का? म्हणजे की कर्तव्य पण आणि भक्ती पण, है की नाही? तर अशा रीतीने जर का तुम्ही तुमचं काम केलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल. आपण आता स्वामी संदेश यांची चिठ्ठी बघणार आहोत. इथं दिलेलं आहे की तुमची इच्छा ऐकून स्वामी आनंदी झालेले आहेत. तुमचे कार्य जे आहे ते पूर्ण होईल. म्हणजे स्वामींचं नामस्मरण करा. तर अगर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हॅलो पायल नंबर 2, तर आज सर्वात प्रथम कार्ड जे निघाले आहे ते अनरिक्वायर्ड लव. तर त्याच्याविषयी अगर बघायचं तर याचा अर्थ असा आहे की तुमचे एखाद्यावर खूप प्रेम आहे आणि समोरून तसा तुम्हाला प्रतिसाद मिळत नाही आहे, बरोबर? आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर का पाहिलं तर हे असं सांगतं की तुमच्या सध्याच्या जीवनातील प्रेमातील अडचणी तुम्हाला कदाचित बघायला मिळत असतील. मग प्रेम म्हणजे काय? तर फक्त हजबंड वाईफ किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असं नसतं. तर प्रेम आपण ज्याला मनापासून प्रेम करतो, मग बहीण भाऊ असो, आईवडील असो, कोणीही असू शकतं, बरोबर? तर तुमचं कदाचित ते प्रेम नसणार किंवा त्याच्यात काहीतरी अडचणी येत असणार. तर हे सगळं जे बघायला मिळतं आहे ना, ते मागील जन्मातील कर्मांशी संबंधित असू शकतं, असं हे कार्ड आपल्याला सांगतं आहे. आणि ह्याचप्रमाणे अगर आपण गीतेच्या कार्डाविषयी बघायला गेलो तर म्हणजे जसं की अर्जुन जो आहे त्याला श्रीकृष्ण असं सांगतायत की कोणताही काळ नव्हता किंवा कोणताही काळ तुम्ही बघा ज्याच्यामध्ये मी आहे, तू आहे, बरोबर? सगळे आहेत. का असं म्हणतात ते? कारण की भविष्यातही आपण कधी नष्ट होणार नाही आहोत. का असं? कारण की ह्याच्यामध्ये श्रीकृष्ण आपल्याला असं सांगतात की आपलं शरीर जे आहे ते नश्वर आहे, आपला आत्मा जो आहे तो कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहतो, हो की नाही? तर
जर का दोघांचं मिळून आपण बघायला गेलं तरी मागं तुम्हाला आवाज येत असेल, पण आता मी काही करू शकत नाही. तर एकत्रित अर्थ काढून आपण बघायला गेलो तर दोन्ही कार्ड्स आपल्याला असा संदेश देतात आहे की जरी तुम्हाला सध्या प्रेमात नकार किंवा दुःख मिळत असेल तरी ते सगळं तात्पुरतं आहे. तुमच्या अस्तित्वात शरीराच्या आणि भावनाच्या पलीकडे त्याला बघण्याचा प्रयत्न करा. बरोबर. स्वतःच्या आत्म्यावर विश्वास ठेवा. बाह्य जगाकडून प्रेमाची अपेक्षा करण्याऐवजी स्वतःमध्ये शांतता शोधा. बरोबर. म्हणजे की तुम्ही फक्त मला हा प्रेम करत नाही, माझ्याशी हा बोलत नाही, माझ्याशी हे कोणी नीट वागत नाही, असं जर का तुमच्या मनात कायम येत असणार आहे, तर ते विचार करायचं सोडून द्या आणि ध्यान करा किंवा म्हणजे मेडिटेशन जर का नसेल जमत तर स्वतःशी बोला, स्वतःला शांत करायचा प्रयत्न करा. काहीतरी तुम्हाला जे आवडतं, आता शांत करायचे प्रयत्न फक्त मेडिटेशन नसतं, तर तुम्हाला काय आवडतं तो छंद तुम्ही शोधा आणि बघा तुम्हाला त्याचा काही फरक जाणवतो की नाही. तर आपण आता बघणार आहोत स्वामींचा संदेश काय दिलेला आहे. इथं सेम कलरचं चिट निघालेली आहे. ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की सर्व काही चांगलं होणार. स्वामीवर विश्वास ठेवा. तुम्ही जी योग्य सेवा करावीशी वाटते तुम्हाला ती नियमित करा. हे बघा अगदी परफेक्ट ह्या तिघांचं मॅच झालेलं आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळालेलं असणार आहे. तुम्हाला जे योग्य करावंसं वाटतं ते करा. इथे स्वामींनी पण तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अगर तुम्हाला ह्याचा अर्थ आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं म्हणून. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.